नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर मुंबईच्या स्वरूपा जोशी यांनी मांडलेला विचार ऐकूया. थँक्यू या 2 शब्दात जग इकडचं तिकडे करण्याची ताकद आहे. माझी एक सिनियर मैत्रीण आहे, तिला सतत ज्याला त्याला थँक्यू म्हणायची सवय आहे. सतत थँक्यू कानावर पडायला लागल्यावर मी तिला विचारलं, अगं तू सगळ्यांना का थँक्यू म्हणतेस? तिनं सांगितलं, तूही म्हण, तुला मिळेल तुझ्याच या प्रश्नाचं उत्तर. एवढं काय त्यात असं म्हणत मीही तिच्यासारखं थँक्यू असं म्हणायला सुरुवात केली. सुरुवातीला बरंच कठीण गेलं, कारण सतत थँक्यू म्हणायचं जिभेला वळण नव्हतं ना माझ्या. आणि माझं थँक्यू ऐकून समोरची व्यक्ती दचकायची, अगो मध्येच काय? काही नाही, असंच माझं उत्तर ठरलेलं. एकदा रिक्षातून उतरताना पैसे दिल्यावर सवयीनं रिक्षावाल्या काकांना थँक्यू म्हटलं. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, भराभरा माझ्या हातातनं ओझं घेतलं आणि बिल्डिंगच्या आत आणून ठेवलं. जाताना मला म्हणाले, थँक्यू आम्हाला फारसं कोणी म्हणत नाही हो, तुम्ही म्हणालात ना फार बरं वाटलं ऐकून. तुम्ही एवढं ओझं घेऊन कुठे गेला असतात एकट्या, म्हणून सामान नेऊन ठेवलं. मला माझी ती मैत्रीण आठवली. थँक्यू या जादुई शब्दाचे चमत्कार मला अनुभवायला यायला लागले. मी माझ्या सिनियर मैत्रिणीला फोन केला, तिला बारीक बारीक अनुभव सांगितले आणि ती तिच्या पद्धतीनं गडगडाटी हसली. म्हणाली, थँक्यू हां माझं ऐकल्याबद्दल. तिलाही या शब्दांचा अनुभव घे असं कोणीतरी सांगितलं होतं आणि तिचीही पहिली प्रतिक्रिया माझ्यासारखीच. आणि मग जसे जसे अनुभव येत गेले ना, तशी तशी ती सगळ्यांना सांगत गेली. आता या गोष्टीलाही 4-5 वर्ष उलटली. श्रोते हो, थँक्यू या शब्दात खरंच जादू आहे. म्हणजे त्यासाठी त्या सिनियर मैत्रिणीला जेवढे थँक्यू मी म्हणेन तितके कमीच आहे. खरं तर थँक्यू या शब्दाचं मॅजिक आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल आणि बऱ्याच जणांना अनुभवायचं बाकी असेल सुद्धा. तेव्हा ज्यांनी हे मॅजिक, ही जादू अनुभवली आहे ना, त्यांना त्याच्यातली गंमत किंवा त्याच्यातला आनंद मिळतच जातोय. पण ज्यांनीही अजूनही अनुभवलेली नाही त्यांनी थँक्यू किंवा आपल्या मराठीत आभारी आहे हे म्हणायची सवय स्वतःला लावून घ्यायला हवी. मग बघा, असे सुंदर चमत्कार तुमच्याही आयुष्यात घडायला लागतील, केवळ थँक्यू, आभारी आहे या शब्दांनी. अनुभव घ्यायला काय हरकत आहे, करून तर बघा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.